नमस्कार, मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गावरान अंड्यापासून बनवलेली चटणीची रेसिपी। तर ही अंड्याची चटणी तुम्ही गरमागरम चपाती सोबत किंवा पाव सोबत खाऊ शकता। भन्नाट अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। चला तर आज ही रेसिपी कशी तयार करायची ते आपण पाहूया। अंड्याची चटणी करण्यासाठी इथे मी 7 गावरान अंडी घेतलेली आहेत आणि आता ह्याच्यापासूनच आपण चटणी तयार करणार आहोत। यामध्ये टाकावं तेल, एक 2 चमचे तेल टाकून घ्यावं। तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकावे मोहरी अर्धा चमचा, हे जिरे अर्धा चमचा, टाकावा कढीपत्ता, 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत। कांदा भरपूर टाकून घ्यावा चटणीला। आता कांदा टाकल्यानंतर थोडासा असा हलवून कांदा थोडासा भाजून घ्यावा। थोडासा भाजत आला की इथं मी काही लसूण थोडासा बारीक कट करून घेतलेला आहे, त्याचे तुकडे, आणि थोडंसं आलं खिसून घेतलेलं आहे, ते टाकून घ्यावं आता तेलात। हे आलं आणि लसूण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यावं। आता हा कांदा असा हलवून थोडासा गोल्डन ब्राउन कलरवरती कांदा भाजून घ्यावा। कांदा थोडासा आपला गोल्डन ब्राउन कलरवरती भाजत आलेला आहे। आता याच्यामध्ये टाकावे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, एक अर्धा चमचा लाल तिखट मसाला किंवा लाल तिखट टाकून घ्यावं। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। 1 चमचाभर धनेपूड जिरेपूड टाकून घ्यावी तेलात, चांगलं मिक्स करून घ्यावं। आता याच्यामध्ये टाकावी हातावरती थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे मी, अशी बारीक करून थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यावी, एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं। आता ही अंडी फोडून घ्यावीत आता ह्याच्यात। ते इथं मी सर्व अंडी जी आहेत ती फोडून घेणार आहे तेलात मध्ये। आता ही सर्व अंडी जी आहेत ती तेलामध्ये फोडून घ्यावीत। ही सर्व एकत्र मिक्स करून तेलामध्ये चांगली तळून घ्यावीत। असे फोडून ही सर्व अंडी चांगली तळून घ्यावीत आता तेलात। आपली सर्व अंडी टाकून झालेली आहेत। आता इथं मी खोबरं बारीक खिसून घेतलेलं आहे, ते टाकून घ्यावं ह्याच्यात, एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं। खोबरं टाकल्यानंतर हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं। आता ह्याच्यावरून टाकावी कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यावी। त्याच्यावरून टाकावं चवीनुसार मीठ, इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, मीठ टाकून घ्यावं। कोथिंबीर टाकल्यानंतर एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं। एक 2 ते 3 मिनिटात तेलामध्ये परतलं की आपली इथं अंड्याची चटणी जी आहे ती अगदी गावरान पद्धतीने खूप छान गावरान अंड्याची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता इथं आपली भन्नाट अशी ही अंड्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे, गावरान अंड्यापासून बनवलेली। तर ही अंड्याची चटणी तुम्ही गरमागरम चपाती सोबत किंवा पाव सोबत खाऊ शकता। भन्नाट अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। तर तुम्ही पाहू शकता चवीला अगदी भन्नाट अशी ही गावरान अंड्याची चटणी जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढच्या देखील अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर। आणि ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा।